स्वामी समर्थ मंडळी, स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या मालवणी मिनी व्लॉग मध्ये। रात्रभर लग्नाची स्वप्न बघून झाल्यानंतर फायनली आता सकाळ झाली। असा सुरुवातीक आधी उठले आणि आधी पाणी भरून घेतले, कारण नंतर नंबर एवढे लागतात की पाणीच भरून भेटत नाही। टाकीत पाणी चढूक सोडलंय आणि वरती गॅलरी दिलंय। काल रात्रीपासून पाऊस चालू असल्यामुळे सकाळी म्हटलं बघूया तरी वातावरण नेमक्या कसं। आता मस्तपैकी अंघोळ वगैरे करून घेतले आणि आता केसांवर हात फिरवते, कारण माका जायचं होतं जरा मार्केटला आणि मी हातात छत्री घेऊन जाऊन निघाले मार्केटला। जरा पुढे गेल्याने तेवढ्यात माका दिसले टोमॅटो वाले भाऊ। टोमॅटो संपलेले असल्यामुळे खास टोमॅटो घेऊसाठी मी आज मार्केटला इले होते। त्यानंतर मी इले इकडे फुला घेऊन। आज गुरुवार असल्यामुळे माका पूजेसाठी इकडे स्वस्त दरात फुला भेटतात। सामान सगळा घेऊन झाल्याने मी आता रिटर्न रूम वर जाऊन निघाले। पावसानं आपली कृपादृष्टी दाखवल्यामुळे बरा झाला, बाहेर असोपर्यंत पाऊस काय पडत नाही। रूम वर इले आणि सर्वात आधी स्वामींच्या चरणी आणलेली फुलं अर्पण करून पूजा करून घेतली। त्यानंतर आपल्या जेवणाच्या तयारीक सुरुवात करून घेतले। सुरुवातीक पहिले टोमॅटो कापून घेतले, त्यानंतर फोडणीसाठी लागणार कांदो कापून घेतले। कधी खायच्या पोरासाठी एवढं रडलं नसान तेवढं यो कांदो माका रडवता, पण जाऊन दे, खाऊचं असत तर काहीतरी करूच लागतं। आज जेवणासाठी मेनू ठरवले खिचडी भाताचो आणि त्यासाठी कांदो आणि टोमॅटो फोडणीक दिली। आज काय माझा उपवास असल्यामुळे रूम वरील एका मेंबर साठी म्हटला खिचडी भातच करून टाकूया। कुकर लावून झाल्यानंतर आता फक्त शिट्टी होची वाट बघूची आणि फायनली मंडळी आपलं गरमागरम खिचडी भात तयार असा। तुम्हीच सांगा मंडळी, मी केलेलो खिचडी भात चांगलो दिसता की नाही। तो माझ्या आईच्या हातची चव माझ्या हातात नाही, पण माका आपलं जमतं तसं छोटोसो प्रयत्न केले। पोरग्यांका जेवण वगैरे करून घातले आणि आता कामाक जाऊची वेळ झाली असा। तर मंडळी आजचा व्हिडिओ हळूच थांबवतोय। भेटूया मंडळी पुढच्या व्लॉग मध्ये। तोपर्यंत मंडळी स्वतःची काळजी घ्यावा। धन्यवाद।